मित्रांचं ठरलं की आपण या वर्षीपासून पायवारीला जायचं पंढरपूरला. त्यांनी चालू केलं. 4 वर्ष खूप छान त्याची पायवारी चालू होती. पण 2018-19 साल होतं. शुक्रवारची एकादशी झाली. शनिवारी मामा आमचा घरी आला. तर आता घरी कसं सगळ्यांना पावसाचे दिवस असतात, फिरायला जायची हौस, आणि माझ्या मामीला तर खूप जास्त. सगळ्यांनी असं ठरवलं की आपण भुशी डॅम इथं जवळच आहे लोणावळा म्हणून, तर भुशी डॅमला जायचं सगळ्यांचं ठरलं. तर माझे मामा मामीला म्हणत होते की अगं मनीषा, आज मी खूप थकलोय, आपण काय करू, ह्यांना ह्या रविवारी जाऊ दे, आपण दोघे पुढच्या रविवारी जाऊ. तर ती म्हणली नाही ना हो, मला आता जायचंय. तर तिची मुलगी म्हणली, 20 वर्षाची मुलगी तिची, तिला 2 व्हीलर पण येत होती. तर ती म्हणली पप्पा जाऊ दे ना, मम्मीला जायचंय ना, मी घेऊन जाते, सगळे सोबत. म्हणले आम्ही सगळे जाऊ आणि येऊ आरामात. इतकं एन्जॉय केलं तिने, म्हणजे ना पाण्यात इतकी खेळली ती, तिला जसं काही कळून आलं होतं की हा माझा शेवटचा दिवस आहे. आणि माझ्या मोठ्या मामी पण होत्या ना सोबत, तर त्यांना म्हटली अगं अक्का चल ना, आपण तिथं वरती जाऊ. ती म्हणली नको अगं मनीषा, पाय घसरल. नाही म्हणली अगं अक्का, मला आज लय वरती जायचंय. माझे मोठे मामा म्हणतात आज मनीषाला झालंय काय, इतकी खेळतीये पाण्यात, इतकी छान एन्जॉय करतीये, खूप छान. आणि येताना सगळे रेनकोट घालायला 2 व्हीलर जवळ सगळे थांबले ते. आणि ती कशी म्हणली, तिच्या मुलीला म्हणते हर्षा आपण ना भिजत जाऊ म्हणून फक्त 5 मिनिटासाठी त्यांनी गाडी आधी बाहेर काढली. मग हे सगळे आपलं सगळ्यांनी आवरलं ज्याचं त्याचं आणि निघाले. थोडंसंच 5 मिनिटाच्या अंतरावरच पुढे गेले. एकदम गर्दी दिसली त्यांना. तर माझे मोठे मामी म्हणतात आपण एवढं छान नाही का दिवस इतका छान घालवला, नको आपल्याला काहीतरी वाईट बघायचं नाही, म्हणून त्यांनी 2 व्हीलर साईडने घेतल्यावर त्यांना मामीच्या मुलीचा आवाज आला, मम्मी मम्मी असा. म्हणून मग त्यांनी मागं गाडी घेतली. तर मुलीच्या हातात आई होती. एक डंपर आला, त्यांनी त्या दोघींना मागून टक्कर दिली. ती इतकी वाईट, मुलगी गाडी घेऊन साईडला, पण आई पूर्ण गाडी खाली गेली. पण म्हणजे आईचं गाडीचं काय असतं, 3 वेळा तिने मुलीला आवाज दिला, हर्षा हर्षा, 3 वेळेस आवाज दिला. बघितलं माझी मुलगी छान आहे, डोळे झाले. इतकी गोड होती ना, म्हणजे आमचं पूर्ण आयुष्य त्यांच्यात गेलं. इतकी हळवी होती, आमच्या लग्नात सगळ्यात जास्त रडायची. आणि तिलाच देवाने नेलं. ज्यावेळेस मामाला कळालं, म्हणला मी आता नाही जाणार वारीला. काय दिलं देवाने, जे होतं ते घेऊन गेला.